नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जी काही 25 डिसेंबर 2025मध्ये जी घटना झाली त्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं की जी प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेचे काही लोक असतील किंवा काही समाजकंटक म्हणता येईल, आपण पूर्ण संघटनेला दोष नाही देता येणार. त्यांनी जे 25 डिसेंबरला जो ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा जो सण आहे, त्या सणामध्ये त्यांनी जे उत्मात माजवला किंवा जे मॉल्स वगैरेमध्ये असतं तर त्याच्यामध्ये जी काही त्यांनी तोडफोड केली, जी ख्रिसमसमध्ये जे सॅन्टा क्लॉज म्हणून त्यांची जी परंपरागत जी काही बाहुली आहे त्याचा जो अपमान त्यांनी केलेला आहे. इन शॉर्ट त्यांचं असं म्हणणं होतं की त्या व्हिडिओद्वारे जे बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं असं होतं की जे ख्रिसमस हा सण आहे हा दुसऱ्या देशाचा सण आहे आणि तो काही भारतामध्ये केला जाऊ नये असं त्यांचं प्रखर मत होतं. आणि त्या मतानुसार त्यांनी वेगवेगळ्या मॉल्स बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जी सांताक्लॉजची जी सजावट केलेली होती ख्रिश्चन समाजाने किंवा इतर मॉलच्या मालकांनी, तर ते पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांनी असं त्यांचा असा हित होता की बाहेरचा सण आपण देशात आपण का करावा. जर खऱ्या पद्धतीने आपण जर विचार केला तर आपण जर खरं हिंदू असेल तर आपण असं कुठलाही अजेंडा आपला नसतो. हिंदू धर्माच्या कुठल्याच पुस्तकात असलेलं नाही आहे की तुम्ही इतर धर्मियांना त्रास द्या किंवा इतर धर्मियांना तुम्ही शिक्षा द्या किंवा इतर धर्माची विटंबना करा, असं कुठल्याही हिंदू धर्माच्या पुस्तकात लिहिलेलं नाही आहे. जर आपण व्यवस्थितरित्या जर बघितलं तर हिंदू धर्मामध्ये असं शिकवण आहे की इतर धर्मांचा सन्मान करा, त्याला व्यवस्थित आपण आपापल्या पद्धतीने एक चांगलं मार्गदर्शन किंवा एक चांगला सल्ला किंवा एक जर तो दुसरा धर्म जरी संकट असेल तर आपण त्याला धावून जाण्याची ही परंपरा आपल्यामध्ये आहे. आणि खास करून कसं होतं त्या ख्रिश्चन धर्मावरती रोष काढण्याचा एक मात्र असा जे काही अजेंडा आहे तर त्यांचं काही लोकांचं असं म्हणणं आहे की धर्मांतर त्यांचं करण्याचं खूप काही लोकांना त्यांनी प्रेरित केलेलं आहे. आणि ते धर्मांतर केल्यानंतर त्यांनी जे काही हिंदू धर्माचे जो काही त्यांनी ख्रिश्चन बनण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्या प्रयत्नामध्ये असं दाखवलं की आता जी काही हिंदू धर्माला किंवा हिंदू धर्माच्या नागरिकांना जे काही त्यांनी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर विचार केला आपण तर हिंदू धर्मातली काही लोक ती काही बारीक नाहीत किंवा छोटी लहान मुलं नाहीत की त्यांना चॉकलेट देऊन सांगतील की बाबा तू चॉकलेट घे, तुला हिंदू धर्म बदलायला लागेल आणि असं करायला लागेल तसं करायला लागेल असं काही सांगत नाही. ही जी काही धर्म परिवर्तनाची कामं ती सगळी समजूतदार लोकच करतात. त्याच्यामध्ये कसं होतं, एखाद्या लहान बाळाला दूध देऊन तरी आपण चॉकलेट देऊन तरी शांत करू शकतो. पण मोठा माणूस जर सुशिक्षित माणूस समजूतदार माणूस जर धर्म परिवर्तन करत असेल तर ठीक, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंची सुद्धा चूक असेल त्यामध्ये, पण आपल्या लोकांना पहिले फटकून लावलं पाहिजे. कारण कसं असतं, एका हाताने टाळी कधी वाजवत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण त्या धर्माला हे करू, त्या धर्माकडनं आपण रोष काढून देऊ किंवा द्वेष देऊ किंवा त्यांना आपण मारहाण करू, असं काही होत नसतं. आपल्या स्वतःने आपण खूप खातून आपण नंतर त्यांच्याकडे ओढायला जातो की बाबा तुम्ही असं केलं, तुम्ही आमच्या धर्माला केलं, ते केलं. पण आपली जी धर्मांतर करणारे लोक आहेत ती काही गू खात नाही, ती अन्नच खातात. त्यामुळे त्यांना त्याची बुद्धी बरोबर असली पाहिजे. दुसरी गोष्ट कसं आहे, आपण जे काही इतर धर्माची विटंबना केली का त्यामध्ये आपल्या देशाचं नाव, आपल्या हिंदू धर्माचं नाव हे खराब झालेलं आहे पूर्णपणे. काही कसं आपल्या धर्मामध्ये तुम्हाला जाणून आलं असेल की त्याच्यामध्ये असं जास्त करून दाखवलं की मस्जिदांसमोर काही जरी झालं तर नाचायचं, भगवे कपडे घालून नाचायचं. ख्रिश्चनांचं जे आहे जे काही चर्च वगैरे असतं त्याच्यासमोर सुद्धा नाचायचं काम हे बऱ्यापैकी लोक करतात. पण खरं जर हिंदू धर्माला ह्यांनी वाचलं असेल, खरं जर भगवद्गीता ह्यांनी वाचली असेल, हिंदू धर्म राम ह्यांनी जर व्यवस्थित समजलं असेल, भगवान श्रीरामाला जर ह्यांनी व्यवस्थित समजून घेतलं असेल तर त्याच्यामध्ये असं त्यांनी कुठल्याही धर्माला किंवा कुठल्याही एक ठराविक पर्सनला दोष नाही दिलेला. त्या व्यक्तीचं जे अवगुण होते त्या व्यक्तीच्या अवगुणांना त्यांनी मिटवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. जर हिंदू धर्माचा अजेंडा जर असंच काहीतरी असेल तर असं हिंदू धर्म असून नसलेला बरा असं अशा लोकांसाठी ते बरं असतं. कारण कसं असतं, एक इमेज अख्ख्या धर्माचं नाव खराब करते. काल जे काही झालं त्याच्यामध्ये जे काही हे जे सोशल मीडियात जमाना आहे, हे जे व्हिडिओ वगैरे व्हायरल होणार आणि त्याचा परिणाम असा होणार की पूर्णपणे जे बाकीचे संघटना आहे त्याच्यावरती याचा परिणाम होणार आणि समाजामध्ये दोष वाढवण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कसं होतं, सामान्य नागरिकांना खूप फटका बसतो. वरचे राजनीतिक गेम खेळून जातात आणि खालच्या लोकांची गांड लागते पूर्णपणे. खालच्या लोकांना वाटतं की बाबा हे बरोबर झालं, हे ते बरोबर झालं, पण हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे योग्य ते कसं होतं, विचार करून निर्णय घेऊन जर आपण इतर धर्माचा सन्मान केला तर ते आपल्या धर्माचा सन्मान करतील. ह्या लोकांनी जे काही काल कृत्य केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल, जे 2-4 दिवसाखाली जे बांगलादेशमध्ये झालं, जो दास म्हणून व्यक्ती होता हिंदू धर्माचा, त्याला जे मुसलमान लोकांनी त्रास दिला, त्याला जे जिवंत जाळ दिलं आहे, एवढा त्यांच्या गांडीमध्ये किडा आहे. ह्याच्या जेवढी एवढी पावर आहे तर त्यांनी बांगलादेशमध्ये जाऊन तिथल्या हिंदूंना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. जे दुसऱ्या देशामध्ये झालं त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की बाबा आपल्या हिंदू धर्माला ते त्रास देतात. ते आपण जे सध्या करतोय ते आपण ख्रिश्चन धर्मियाच्या लोकांना त्रास देतोय, ते पण आपल्याच भारतामध्ये राहून व आपण इतर धर्मियाच्या म्हणजे इतर देशाच्या लोकांना किंवा इतर धर्मियांच्या लोकांना काही बोलण्याचं कारण त्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे योग्य ते निर्णय घेऊन आपापले विचार व्यवस्थित मांडून आपापल्या पद्धतीने इतर धर्माचा सन्मान कसा करायचा, उत्तरला उत्तर कसं द्यायचं हे शिकलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.